नमस्कार, पुन्हा एकदा आपण आलोय सडेतोड ऑन ग्राउंड मध्ये. गेले 20-21 दिवस जंतर मंतरवरती जो हाय व्होल्टेज प्रोटेस्ट चालू आहे आणि त्या हाय व्होल्टेज प्रोटेस्ट मध्ये काल हाय व्होल्टेज ड्रामा देखील झाला की जे सोनम वांगचूक 20 दिवस या उपोषणामध्ये या विषयावरती उपोषण करत होते त्यांना अचानक पांढऱ्या साधरी त्या पद्धतीनं फरफटत त्यांना नेण्यात आलं, किडनॅप करण्यात आलं मी असं म्हणेल. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये देखील एक प्रोटेस्ट म्हणा, एक घोषणाबाजी पुण्याच्या जेन रोडच्या झाशीच्या राणी रोड होणार आहे. झाशीच्या राणीच्या मध्ये त्यामुळे आपण ते प्रोटेस्टमध्ये झालेलो आहोत, बघणार आहोत प्रोटेस्टचं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काढून घेऊया आणि मग त्यानंतर आपण सविस्तर बोलूया. माझं नाव सुस्मित आहे. आज आपण बघतोय देशभरामध्ये तरुण पेपर लीक जे होत आहेत, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. साथींनो, फक्त या वर्षी पेपर लीक झालेले नाहीये, मागच्या 10 वर्षात तुम्ही रिपोर्ट काढा. 45 पेक्षा जास्त परीक्षा झालेल्या आहेत. आतापर्यंत 3 करोडपेक्षा जास्त मुलांना एवढ्या मेहनतीने परीक्षा देतो, अभ्यास करतो, त्यांना समजतं त्याचं सीट जे आहे पैसे देऊन घेऊन टाकलेलं. या सगळ्या व्यवस्थेला त्रस्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज तेव्हा जो आंदोलन दिसतंय दिल्लीमध्ये दिसतंय ते दिसतंय. सोबतच ज्या पद्धतीने या आंदोलनाला आतंकवादी म्हणण्याचं कार्य सरकार करतंय, जे विद्यार्थी त्यांच्या खऱ्या मागण्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांना आतंकवादी ठरवण्याचं काम सत्ताधारी करतायत, याचा पण आपण विरोध केला पाहिजे. आपण काल बघितलं सोनम वांगचूक यांना कशा पद्धतीने जंतर मंतरवरनं पोलीस साध्या वेशामध्ये घेऊन गेलेले आहेत. हा लोकशाही अधिकारांचा मोठा हल्ला आहे आणि आपण बघतोय दिवसेंदिवस जो कोणी सरकारच्या विरोधामध्ये बोलतो, त्यांच्या खऱ्या मागण्यांना घेऊन लोकशाही अधिकारांना घेऊन बोलतो, त्याला आतंकवादी म्हणलं जातं, त्याला म्हणलं जातं, त्याला पाकिस्तानवाला म्हटलं जातं. या सगळ्याचा आज विरोध आम्ही करतोय आणि आम्हाला वाटतं की धर्मेंद्र प्रधान जे आहेत एज्युकेशन मिनिस्टर, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांना थोडी तरी शरम असेल. 21 मुलांनी आत्महत्या केलेली आहे, 21 मुलांनी. त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या मुलांचं भवितव्य त्यांनी खराब करून ठेवलेलं आहे ते सुधारण्यासाठी पुढे आलं पाहिजे. एवढं बोलून मी सांगतो. एक पेपर नीट नाही होते, पेपर लीक गोष्ट नाही. आमच्या रेपुटाजवळ आहे ना, आम्हाला इथं नोकऱ्या नाही आहेत, काहीच नाही. इंडियात आपल्या कंट्रीला आहे ना, बाहेरून काही बरोबर का देतो का नाही. बाहेरच्या कंट्रीने जर समजा ते काम देणं बंद केलं, आमच्या युवकांचं आम्हाला पण नोकऱ्या भेटणार आहेत का? मग आपण आहे ना बोलणं मेक इन इंडिया बनवणार, सगळं बनवणार, नोकऱ्या आहेत का? आज आपण आहे ना इम्पोर्टच करतो, एक्सपोर्ट काहीच करत नाहीये. आपण पहिले ऍग्रिकल्चर गुड्स एक्सपोर्ट करायचो, पण आता आपल्याला ते पण करता येत नाहीये, कारण आपल्या शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी काही केलं नाहीये. एज्युकेशन साठी काहीच केलं नाही, ब्लॅक मनी काही घंटा केला नाहीये. आता माझं काय म्हणणं आहे की आता तुम्हाला कळते ना, आपण तुम्ही नाही करू शकत कम्फर्टेबल, तर किंवा रिझाईन तर कोणतरी दुसरा तरी बसवा. याला आमच्या फ्युचर पण ठरवू नका, एवढंच मानायचं. त्या सगळ्यांचं मोदी सरकार इस्तीफा दो, 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 इस्तीफा दो. कॉलेजचं शिक्षण अतिशय महाग आणि त्याच्यानंतर नोकरी शिक्षक आहेत कॉलेजांमध्ये, थोडा पण याच्यामध्ये सगळ्यांनी प्रामाणिकपणे परिश्रमचा अभ्यास या मुलांचं काय म्हणून आणि पेपर सोडून द्या. आज दिल्ली
आरोप त्या सगळ्या खेळाडूंनी अजूनही संसदेत बसून त्या आंदोलन खेळाडूच्या आंदोलनामध्ये सहभागी 148 झाले ते खेळाडू अनेक दिवस त्यांनी तरी सुद्धा संचनाईतल्या पुण्यातील तरुण जमले कशासाठी जमले तुम्ही पाहू शकता. सोनम वाकचून सरांचं उपोषण चालू होतं. लोकशाही पद्धतीने सत्याग्रह पद्धतीने चालू असलेलं उपोषण तुम्ही दडपण्याचं काम केलंय. 20 दिवस झाला अभिजित बिटके सर बसलेले आहेत. काय आमचं त्यांचा घरचा प्रश्न काय आहे, देशातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक प्रश्नाचा प्रश्न आहे. 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा दिली, 22 लाख कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं तुम्ही काम केलेलं आहे. आणि विरोधाधिकार धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यायला पाहिजे होता. कुठेतरी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती. ते होत नाही. 10 लाखोंचा जनसमुदाय देशभर रस्त्यावर उतरला. प्रत्येकाला याची माहितीच आहे. वेगवेगळ्या सांगायची गरज नाही. राजीनामा मागून त्याच्यापेक्षा जास्त काही करत नाही. पोलीस माझ्या मुली मुलांचं लग्न झालेलं आहे. माझ्या घरात कोणी शिकत नाहीये. मला शिक्षणाची माझ्या घराशी काही संबंध नाही आत्ता तरी. म्हणजे जेव्हा माझी नातवंड मोठी होतील तेव्हा शिक्षण त्यांचं होईल परत. पण आता माझ्या घरात कोणी शिकत नाही. आणि एकूण असतं धर्मेंद्र प्रधानांच्या पद्धतीने पाठीशी तुम्ही बघा जेडी काय त्यांचं नाव अगरवाल 2018 मध्ये 111 दिवस उपोषण करून मारले. ते कुणालाच माहित नाही अजून. त्याचं काय त्यांना कोणी सपोर्ट केला ते कुणाला माहिती नव्हते. 111 दिवसात ते मारले. तुम्ही ह्याच्या अगोदरचा इतिहास जर बघताल तर गांधीजींनी उपोषण केल्यानंतर 4 दिवसामध्ये इंग्रज सरकार भुग्यावरती आलं होतं. त्याच्यानंतर हे सोनम वांगचूकच्या वडिलांनी आंदोलन उपोषण केलं होतं. तर इंदिरा गांधी 4 दिवसात गुडघ्यावरती आली होती. अण्णा हजारेंनी आंदोलन केलं तर मनमोहन सिंग 11 दिवसात गुडघ्यावरती आले होते. पण हे मोदी सरकार आज 20 दिवस झाले पण काय गुडघ्यावरती यायला तयार नाहीये. त्यांना लोक मेली मरू दे, कोण जगलं जगू दे, कोणाचं शिक्षण कुणाची काही घेणं नाहीये. फक्त यांना सत्ता कमवायची आहे बस. हे एका वाघावरती बसलेले आहेत मोदी. त्या वाघावरनं उतरले की तो वाघ त्यांना खाऊन टाकणार आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणून ते त्या वाघावरनं उतरत नाही. या धिक्कार करतो या भाजप सरकारचा, या मोदी सरकारचा, या शाह सरकारचा, जे जवान पोरांची या विद्यार्थ्यांचं भाग ऐकत नाहीये. उपयोग काय शी आता चुकतं या सरकारवर. याच्यासाठी आलेलो आहे कारण की मला माझ्या बाळाची आहे त्याच्यावर कशी हिचा अभ्यास करतो काय होतो तर हिच्यासाठी मला सगळ्यांना यावं लागतं आणि मी येणार. याच्या पुढे आता त्याच्यानंतर अजून दुसरे पेपर करतो आणि तर मग हे पूर्ण
तर असं नसेल त्याचे बाकी पेपर सुटतात. आता माझी काही माणसं म्हणते किंवा दुसरे माझे मित्र किंवा असं पण पेपर सुटणार ते असं पण काही हा मी तो पेपर पेपर सुटायचे गाणे सुटायचे. आता कसं काय एवढे आणि आम्हाला आमच्या घरच्यांची काळजी आहे बाळ. त्यामुळे आता माझी आई म्हणत होती की बा तू जाऊन दूध पेटी पावडर देत, पण मला यावं लागेल कारण की देशाचा विषय आहे आणि तिचा भविष्याचा विषय आणि आम्ही आज आहे तर मग उद्या कोणी घेणार म्हणजे तिला पण असं माणूस आम्ही म्हणलं की आम्ही एवढं जाऊन त्या देशाच्या पेपर दे किंवा एवढा अभ्यास केला तरी पण माझं झालं असे अनेक उदाहरण आहे. तर मग आज समजायचं कारण की प्रत्येक पेपर विकतच जातो आणि कोण पैसे कमवतो ते पण बाहेर यायला पाहिजे. आणि साधी सरळ मान्य आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा द्यायला पाहिजे. एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की त्या सत्तेत आहेत. तेव्हा आजच्या पार्लमेंटमध्ये किती रेप आहेत, किती गुंड आहेत, किती बलात्कार आहेत. ज्या सरकारने पॅरोलवर पॅरोल दिलेले आहे आपल्या देशात जर सुरक्षित आपण आवाज केलाच पाहिजे. का बरं आपल्याला या सगळ्या आमची तर हीच मागणी की आज पण पक्षात त्यांना पण हेच आव्हान करायचं की शिक्षण कधी करेल शिक्षणाच्या अधिकारासाठी आपण करलेल्या शिक्षणाचा आपण असं ओळखलं पाहिजे आणि या सरकारचं फाशिस्ट चरित्र ओळखलं पाहिजे. त्यांनी या आपल्या देशात या देशाच्या लोकांनी केलेलं आहे. या देशाच्या त्यांना पळवलं तर विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र या देशाच्या त्यांना पण पडलं जाईल. या आम्ही देशभरात भगतसिंग जनअधिकार यात्रा तिसऱ्यांदा करतोय. गेल्या 3 वर्षांपासून आम्ही याचा कॅम्पेन चालवतोय. वाढती बेरोजगारी, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, लेऑफ हे सगळे जे स्कॅम्स या सगळ्या प्रश्नांवर आपण आपली भूमिका बनवली पाहिजे. पण हे सगळे म्हणून आम्ही शहराच्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करणारे आपले बांधकाम कामगार असो, घर कामगार असो, कन्स्ट्रक्शन वर्कर, IT वर्कर असो, सगळ्यांपर्यंत रोजगार, शिक्षण, आरोग्य, आवाज आपल्या खऱ्या मुद्द्यांसाठी आपण आपल्याला जाती आणि धर्माच्या भांडणात खरी लढाई शिक्षण जगण्याचा अधिकार. आज सोनम वांगचूक सरांना जे अनऑथराईजपणे घेऊन हॉस्पिटलमध्ये भरती केलं हे लोकशाहीला काळिंबा फासणारं काम आहे. आज लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम या सरकारचं चाललेलं आहे. मला हे कळत नाही, हे सरकार जनतेच्या हितासाठी एक हत्येसाठी आहे. आज ही गोष्ट समजण्यासारखी आहे. सरकारने लक्षात ठेवा की जनता आता रस्त्यावरती उतरण्याची हे सुरुवात झालेली आहे. आता थोड्याच वेळाने म्हणजेच उद्याचा जो प्रोटेस्ट आहे अभिजित इतकेंचा तर हा दिल्लीला धडकणार आहे. पण मला हे कळत नाही की थोडीसुद्धा नैतिकता या लोकांच्या मध्ये नाही आहे का? आज 20 विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतात, आज देशाची हानी झाली ही गोष्ट वेगळीच, पण आज 20 कुटुंबांमधले त्यांचे काही मुलं असतील, काही मुली असतील, आज हे नुकसान कोण भरून काढणार आहे? याला जबाबदार कोण? याला सरकार आहे का? आज काल नीटच्या परीक्षांचा निकाल लागला, तो सुद्धा नीट यांना लावता आला नाही. म्हणजे झालं काय? धर्मेंद्र प्रधान, आपण लवकरात लवकर राजीनामा द्या, नैतिकतेने द्या.
तुम्हाला जरा तरी जनाची नाही मनाची तरी थोडी काही असेल ना तर तुम्ही जनतेचा विचार करा. की मागच्या काळामध्ये ज्या मी पक्षाचं नाव घेणार नाही, ज्या नेत्यांवरती काही एलिगेशन्स लागलेले आहेत त्यांनी नैतिकतेने प्रामाणिकपणे राजीनामे दिलेले आहेत आणि त्यांचा पदभार सोडलेला आहे. हे तरी थोडं ठेवा. एवढा सत्तेचा माज असणं चांगलं नाही. आज नाही तर उद्या जेव्हा आपण आपल्याकडे म्हण आहे, जेव्हा आती होतं तेव्हा माती होती. त्याची वाढ बघू नका. धर्मेंद्र प्रधान साहेब लवकरात लवकर राजीनामा द्या. आज अभिजित इतके उपोषणाला बसले, उद्या पुण्यावरून काही लोक येतील तेही उपोषणाला बसतील. पळतावळी थोडी करू आम्ही तुम्हाला. लवकरात लवकर राजीनामा द्या ही विनंती आहे. विद्यार्थ्यांचा इंजिनियर आहे. आज इथे चांगल्या प्रकारे चळवळ घडवण्यात आलेली आहे, पण या ठिकाणी नेहमीप्रमाणे सरकारने किंवा पोलिसांनी परमिशन दिली होती, पण पुणेकरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन भरपूर लोकांचा जमवलेला आहे. या सरकारमध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये काहीतरी त्रुटी आहेत, त्यात आपण या सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही सरकार आघाडी होऊन बसलेली आहे, म्हणून आवाज उठवणे गरजेचं होतं. या प्रकारे सोनम वांगचुक लढा दिलेला आहे. प्रत्येक प्रत्येक ठिकाणी जंतर मंतरप्रमाणे परिस्थिती उभी राहायला पाहिजे. मी म्हणतो फक्त प्रत्येक शहरात नाही तर प्रत्येक घराघरात जंतर मंतरप्रमाणे परिस्थिती उभी राहिली पाहिजे. प्रत्येक घरात ही चळवळ उभी राहिली पाहिजे. आणि ही चळवळ अशीच फक्त धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यापर्यंत लिमिटेड न राहता ही चळवळ 2029 पर्यंत जायला पाहिजे. कारण त्रुटी या सरकारमध्ये आहे. सरकारची व्यवस्था बनवल्याशिवाय देश हा जो विश्वगुरु आपण आमच्यावर बिंबवण्यात आलेला आहे, हे विश्वगुरु आहे वगैरे वगैरे, तो खऱ्या अर्थाने बनणार जेव्हा ही गव्हर्नमेंट आणि ही सिस्टीम आपण बदलू. गव्हर्नमेंटमध्ये उतरायची गरज आहे आपल्याला. आज जरी कॉक्रोच जनता पार्टी म्हणते की नाही आम्ही सरकारचा भाग होऊ इच्छित नाही, ही एक आम्ही चळवळ म्हणून उभी केलेली आहे. ही चळवळ 2029 पर्यंत आपल्याला वाढवायची आहे आणि ह्या सरकार कशा प्रकारे बॅकफुटवर जाईल याचा आपल्याला प्रयत्न करण्यात येणार आहे. ही सरकार आपल्याला स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून म्हणतो. या ठिकाणी भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद या प्रकारचे नारे हे लोक फॉरबिडन करतात. इन्कलाब हा एक चळवळ आहे, ही एक प्रत्येकाच्या मनातली व्यथा आहे, की एका आवाजाच्या स्वरूपात आपण मानतो. पण जर इन्कलाब जिंदाबाद या नाऱ्यालाच नकारत असतील तर आपण या सरकारकडनं काय अपेक्षा ठेवावी. त्याचप्रमाणे ही चळवळ आपण कॉक्रोच जनता पार्टी म्हणून असो की शिक्षणाची चळवळ म्हणून असो किंवा एक इन्कलाब म्हणून असो, ही नेहमीसाठी आणि 2029 पर्यंत जोपर्यंत ही सरकार बदलत नाही तोपर्यंत ही आपल्याला राबवणं गरजेचं आहे. धन्यवाद. सगळ्यांचं नाव काय भावना या आणि असं नाही होणार पाहिजे. आपलं शिक्षणाच्या शिक्षण म्हणजे ते मावशी मावशी का सोबत आपलं भविष्य आता
हे मग एवढी माणसं करणार नाही. कारण ते लोकं पैसे भरतात ते काय करतात ते मोदी सरकार आहे त्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा कारण त्यांनाही आम्ही टाकायचे सगळे आपल्या भारताचे त्यांना काही फरक पडत नाही ते आज त्यांना काही फरक पडत नाही. मोदी सरकारला कुठे पाहिजे तर त्यांना एवढी संपत्ती की गरीब आणि कुणाचं काय दिलं नाही. तर त्यांनी लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतलं तर लवकर घ्यायला पाहिजे. दोघे इथं भगतसिंग आणि बाबासाहेबांचा फोटो घेऊन आहे. भगतसिंगच का पर्टिक्युलरली म्हणजे परवा आता तो किस्सा झाला माहिती आहे की इन्कलाब जिंदाबादचा टेररिस्ट नारा म्हणून त्यांनी म्हटलं. तू विद्यार्थी असते सगळं म्हणताना तुमच्या मनामध्ये पिक्चर काय येतं डोक्यामध्ये काय काय त्यांना वाटत असेल मत असेल म्हणजे इन्कलाब जिंदाबाद हा नारा जर देशद्रोही आहे तर मग भगतसिंगांनी जे देशासाठी फाशी दिले फासावर काढले ते देशद्रोही होते का? मग आमचं ज्यांनी आम्हाला म्हटलं देशद्रोही आमचा त्यांना प्रश्न आहे की जर मग तेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं ते देशद्रोही होते का? आणि तुम्ही देश भक्त आहात का? अख्ख्या जगामध्ये तुम्ही विश्वगुरु म्हणताय, कोणत्या विश्वात तुम्ही स्वतःला विश्वगुरु म्हणताय? अरे ज्या अर्थाने तो माणूस 20 दिवस त्या ठिकाणी उपोषण करतोय. अरे तुमचं एक शासन व्यवस्था म्हणून एक भारतीय संविधानामध्ये कलम आहे 75 त्यानुसार तुम्ही एक जबाबदारी शासन व्यवस्था काय तुमची जबाबदारी काय झोपायला गेली आहे का? तुम्ही इन्कलाब म्हटल्यानंतर तुम्ही म्हणताय की देशद्रोही आहे. मग तुम्ही कोणते देशभक्त आहात ते सांगा ना. आमचं एकच मत आहे त्यांना की तुमची जबाबदारीपणा कुठं आहे? भारतीय शासन व्यवस्था ही जबाबदारीपणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं ह्या देशाचं संविधान हा खूप म्हणजे जगातील खूप उत्तम संविधान आहे. पण जोपर्यंत हा संविधान चालवणारे हात जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत हा संविधान व्यवस्थित आहे. ज्या दिवशी हा संविधान चालवणारे हात बिघडतील त्या दिवशी हा संविधान सुद्धा वाईट होईल आणि हा संविधान सुद्धा बिघडणार. त्याच्या देशामध्ये सध्या परिस्थिती आहे आणि आम्ही त्याच परिस्थितीला विरोध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आलो आहोत. इथे सोनिया बाबासाहेबांचा निर्णय आला बाबासाहेबांचा फोटो देखील आणला. आता हा म्हणाला की इथे संविधान चुकीच्या हातात असेल आणि ते राबवलं जात असेल तिथे आता आपण बघतोय कायदा कशा पद्धतीनं महाराष्ट्रातली तूट आणि आता आजच 6 खासदारांना वेगळं बसण्याची सगळी व्यवस्था आहे. दिसतंय कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय ह्या देशाचा छापून म्हणून आणि आपल्या हातामध्ये देखील संविधान आहे. वाटतंय त्याचा गैरवापर ये तो मुझे मराठी नहीं आती है, मैं हिंदी है। पण तुला कळते हाँ, मराठी समझ में आती है। अभी मतलब मैं बस इतना कहूँगा, इतना ज्यादा एरोगेंट सरकार है, एरोगेंट कि ना अकाउंटेबिलिटी है ना रिस्पॉन्सिबिलिटी है। पूरे कॉन्स्टिट्यूशन का जो मेन बेसिक फीचर है वो हम लोग का पूरे डेमोक्रेसी टिका हुआ है अकाउंटेबिलिटी, ट्रांसपेरेंसी एंड रिस्पॉन्सिबिलिटी पे। और आज की डेट में जब इतने 20 बच्चे मर गए हैं, 20 दिन से वहाँ पर सोनम वांगचुक जी अनशन पे बैठे हुए हैं, फिर भी एक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं, कुछ नहीं कि हाँ हम अपना गलती मान रहे हैं या आगे से ऐसा नहीं होगा। कम से कम अपना गलती मान के आप एक बार तो बोलो कि हाँ हमसे गलत हुआ, आगे से नहीं होगा। फिर जनता का भी गुस्सा उससे कम हो। बिल्कुल भी अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं। काय नाव मित्र तुमचं? आयुष कुमार आता हा म्हणाला की अकाउंटेबिलिटी राहिलेली नाही. खरंच सरकार इतकं माहिती दिसतच आहे, बेजबाबदार आहे आणि सगळं दिसतंय. धर्मेंद्र प्रधानांसोबत अभिजित दीक्षानं काल मागणी केली आहे की पंतप्रधानांनी पण राजीनामा दिला पाहिजे. काय तुझं म्हणणं आहे त्या सगळ्या नागरिक? तसं पाहायला गेलं तर भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. या लोकशाहीला जे संविधान दिले त्या संविधानाने आपला देश चालतो. तर तुम्ही जसा प्रश्न केला की नरेंद्र मोदींनी इस्तीफा दिला पाहिजे किंवा धर्मेंद्र प्रधानांनी इस्तीफा दिला पाहिजे, हे कोण आहेत मंत्री? त्यांना आपणच निवडून दिलेला आहे. जर हे आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती जर अडथळा येत असेल किंवा त्यांच्या भविष्यावर प्रश्न उठत असतील तर विद्यार्थ्यांनीच त्यांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. यासाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहे. आणि ज्या पद्धतीने अभिजित दीक्षांनी त्यांना मागणी केली किंवा त्यांनी सुरुवातीला संवाद करून विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. पण हे आपल्या भारतामधलं काय पहिली चळवळ नाही किंवा पहिलं आंदोलन नाहीये की ज्याला सरकारने पाठिंबा दिलेला नाही. म्हणजे असं सरकार लोकशाहीमध्ये असून काय फायदा आहे मला एकूणच आता सरकारने चुकीचा करते ही तुमची मूळ भावना आहे. आणि आता अभिजित दीक्षासोबत चालले 7 वाजता सरांसोबत हे सगळं बघून आता शेवटचा प्रश्न
आशा वाटते काही बदलेल चित्र म्हणून. सर बदलण्याची गरजच आहे, कारण तुम्ही काय एलपीमध्ये एका बाजूला म्हणता ज्या वेळेला इलेक्शन येतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की आम्ही संविधान विरोधी कार्य करणार नाही. सोनम वांगचूक सरांना उचललंय. देशात विविध ठिकाणी प्रोटेस्ट होत आहेत. प्रोटेस्ट हा आमचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहे आमचा. सोनम वांगचूक सरांचा सुद्धा तो एक फंडामेंटल राईट्स आहे उपोषण करण्याचा. हे तुम्ही जर दडपून टाकताय मग हे काय करताय संविधान विरोधी. म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन आले त्यावेळेला तुम्हाला आम्ही संविधान विरोधी कार्य करत नाही हे नाही दिसत आहे. तुम्ही जर पक्ष फोडताय हे संविधान विरोधी आहे. अरे तुम्ही सगळी व्यवस्था, आम्ही फक्त म्हणतो पेपर लीक झाले, फक्त पेपर लीक नाही झाले, तुमची व्यवस्था लीक झाली आणि ती व्यवस्था बदलण्यासाठी आम्ही इथं आलो. आता हे सगळं आपण गेल्या बऱ्याच काळापासून बघतोय. भगतसिंगचा फोटो जेव्हा मी बघतो तेव्हा मला आठवतो साधारण या पोरांच्याच वयाचा असेल, माझ्यापेक्षाही लहान असेल. तर कुठेतरी हा जेव्हा मेला असेल फाशीवरती लाहोरच्या तुरुंगामध्ये, तेव्हा याच्या मनामध्ये असेल की आपण मरतोय तर लायक लोकांच्या सुरक्षित हातांमध्ये आपला देश येतो. जर का आत्मा आणि ते सगळं करत असेल किंवा वरून हा बघत असेल किंवा जर का पुन्हा जन्माला आला तर कदाचित मी फाशी का दिली याचा याला पश्चाताप व्हावं की काय, अशा पद्धतीचं सध्याचं एकूणच राजकीय, सामाजिक आणि एकूणच अख्ख्या देशाची चित्र आहे. त्याच्यामुळे जी लोक फार विश्वासानं आपला जीव देऊ म्हणजे बाबासाहेब अत्यंत भरोशाने हे सगळं संविधान आपल्या हातामध्ये देऊन गेले, त्या चुकीच्या हातांमध्ये हे आपल्याला दिसतच आहे. तर त्याला बदलण्यासाठी कुठून तरी स्वतःपासून आपण सुरुवात करणार आहोत का, हा आजचा सवाल आहे. आणि हा सवाल मी तुम्हाला विचारतोय, भारतातल्या त्या प्रत्येक तरुणाला विचारतोय जो कुठेतरी आज डूम स्क्रोलिंगच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, जो कुठेतरी सोशल मीडिया आणि आपापल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला तयार नाही. मी हा प्रश्न त्या अंधभक्त नव्हे मंदभक्त असलेल्या तरुणांना देखील विचारतोय की कदाचित तुमच्या घरचे तुमच्याकडनं काही जबाबदाऱ्या मागत नसतील, तुमच्या घरचे तुमच्याकडनं 2 पैसे खर्चायला मागत नसतील, पण कदाचित तुमचीही मुलं होती, तुमचीही मुलं कदाचित नीटला बसतील आणि त्या नीटच्या नंतर आपण जर का पेपर लीक झाल्यामध्ये जीव दिला, लक्षात घ्या तुम्ही चांगल्यावर बाकीचे लोक तुमच्या जमतात. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, पोलीस प्रशासन आपल्याला मगापासून विनंती करताय तर तुम्ही अशा प्रकारे थांबू नका. लगेच ही आघाडी कमी करा प्लीज. त्यांनी विचार लगेच जे राजकारणी असतात त्या आंदोलनाचं तुम्हाला समिती ठेवण्यात येईल तोपर्यंत तुम्ही सर्व कमी करा प्लीज. की आपल्याला हा देश काय मिळाला होता आणि आपण या देशाला कशा अवस्थेमध्ये सोडून जातो याचा विचार करा आणि जमलं तर जागे व्हा. हा त्रास आहे.